नमस्कार स्वामी भक्तांनो, अधिक मास 2026 धोंड्याचा महिना सुरू झाला होता. गावात सर्वत्र भक्तिमय वातावरण होतं. मंदिरात भजन कीर्तन हरिपाठ सुरू होते. प्रत्येकजण या पवित्र महिन्यात काही ना काही पुण्यकर्म करत होता. त्या गावात राधा नावाची एक मुलगी राहत होती. तिचं लग्न होऊन ती शहरात गेली होती, पण आईबद्दलचं प्रेम तिच्या मनात कायम होतं. एके दिवशी तिने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पाहिला. अधिक मासात आईची ओटी कधी व का भरावी हा प्रश्न तिच्या मनात घर करून गेला. तिने लगेच आईला फोन केला आणि विचारलं, आई, खरंच या महिन्यात तुझी ओटी भरावी का? आई शांतपणे म्हणाली, बाळा, आईची ओटी कोणत्याही दिवशी भरली तरी चालते, पण अधिक मासात भरली तर त्याला विशेष पुण्य मिळतं असं मानतात. कारण हा महिना सेवा, भक्ती आणि कृतज्ञतेचा असतो. हे ऐकून राधाच्या डोळ्यात आनंद चमकला. तिने ठरवलं की या अधिक मासात आईला भेटून तिची ओटी भरायची. शुक्रवारचा शुभ दिवस निवडून ती गावाकडे निघाली. घरात पोचल्यावर आईला पाहून तिचं मन भरून आलं. तिने आईच्या पाया पडून आशीर्वाद घेतला. दुसऱ्याच दिवशी सकाळी राधाने सुंदर ताट सजवलं. त्यात हळदी, कुंकू, अक्षता, नारळ, फूल, फळ, खण आणि थोडी दक्षिणा ठेवली. देवासमोर दिवा लावून तिने मनोभावे प्रार्थना केली, देवा, माझ्या आईला निरोगी आयुष्य दे. त्यानंतर तिने प्रेमाने आईची ओटी भरली. आईच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. तिने मुलीच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला, तुझं आयुष्य सुखी हो, घरात भरभराट येवो. तेवढ्यात शेजारच्या काकूंनी विचारलं, जर आई नसेल तर काय करायचं? गावातील एका वृद्ध आजीने उत्तर दिलं, आई नसेल तर एखाद्या गरजू सुहासिनीची ओटी भरावी, कारण त्यामागचा हेतू प्रेम, आदर आणि सेवा हा आहे. दुसऱ्या एका महिलेने विचारलं, आई विधवा असेल तर? आजी हसून म्हणाल्या, आई ही आईच असते. तिचं स्थान देवासमान असतं. तिचा सन्मान प्रेमाने करावा. फक्त काही घरांच्या परंपरा वेगळ्या असू शकतात. हे ऐकून सर्व महिलांच्या मनात समाधान निर्माण झालं. राधालाही जाणवलं की ओटीतल्या वस्तूपेक्षा त्यामागचं प्रेम आणि भावना मोठी असते. त्या दिवशी संध्याकाळी मंदिरात कीर्तन सुरू होतं. कीर्तनकार म्हणाले, अधिक मास म्हणजे फक्त पूजा करायचा महिना नाही, तर आई वडिलांचा सन्मान करण्याचा काळ आहे. ज्याच्या घरी आई आनंदी असते त्या घरात देवाची कृपा कायम राहते. राधाने आईचा हात हातात घेतला आणि मनोमन ठरवलं की प्रत्येक वर्षी अधिक मासात आईची ओटी भरायची, कारण आईचे आशीर्वाद हेच आयुष्यातलं सर्वात मोठं धन असतं.